आणि यानंतर धक्कादायक आणि राज्याच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करेल अशी बातमी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड बहाल करण्यात आलाय। विशेष म्हणजे वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून या संस्थेला भूखंड बहाल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या संस्थेला नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी 5 हेक्टरचा भूखंड देण्यात आलाय। या संस्थेला कायमस्वरूपी जमीन देण्याची गरज नाही असा वित्त विभागाने अभिप्राय दिला होता। मात्र यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही चर्चा न करता कागदोपत्री हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। भूखंड घोटाळे ज्या पद्धतीने सुरू आहेत या राज्यामध्ये, म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सबभूमी गोपाल की ईश्वराची, विनोबा भावे यांची ही घोषणा होती सबभूमी गोपाल की। पण भाजपच्या राज्यामध्ये सबभूमी देवा भाऊ की, आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देंगे अपने अपने लोगों को। जमीन खाण्यामध्ये तर हे लोक हे फार वस्ताद आहे। सगळ्या प्राईमला आणि सगळ्या जमिनी भाजपाने सरसकट खशात घालण्याचं काम सुरू केलं आहे। महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे। पूर्ण प्राईमला सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना, त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला, बिल्डरला 25% दराने रेडी रेकनरच्या आमच्याकडे जवळपास सांगितलं मी 5 लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटलेल्या आहेत। शिक्षण संस्थांसाठी भूखंड देण्याच्या प्रथा आहेत आपल्या तशा, त्यामुळे नक्की कशा पद्धतीने केले हे बघितल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही। प्रवीण दरेकर यांना दिला आणि त्याच्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होऊ शकतं। आता सगळ्याच वेगळ्या पक्षाच्या दृष्टीनं असे निर्णय वेळोवेळी झालेले आहेत, त्यामुळे नक्की काय क्रायटेरिया डावलून झालं असेल, नियमांचा भंग झाला असेल तर भाग वेगळा, पण सरकारची जी पॉलिसी आहे त्यात बसून असेल तर मग त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेणं योग्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।